महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ना वशिला न ओळख, थेट मिळते वैद्यकीय मदत। रामहरी राऊत। मेहकर मतदारसंघातील रुग्णांनी लाभ घ्यावा, आमदार संजय रायमुलकर। उद्धव पांगळ विशेष बातमी। मेहकर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता कक्षमधून गरजू रुग्णांना आजपर्यंत 300 कोटीच्या पुढे आजपर्यंत वैद्यकीय मदत रुग्णांना वितरित केली असल्याची माहिती राज्य प्रमुख रामहरी राऊत यांनी दिली। संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये अनेक विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याचं, यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधीर लहान मुलांच्यासाठी अत्यावश्यक असणारी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे। दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन रामहरी राऊत, राज्य प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, महाराष्ट्र राज्य, मेहकर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांनी सुद्धा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले की मागच्या 2.5 वर्षांमध्ये फक्त 2.5 कोटी रुपये पूर्ण महाराष्ट्राला मिळाले, त्यामध्ये 25,000 रुपये मेहकर मतदारसंघाला मिळाले आणि माननीय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये 2.5 कोटी रुपये मेहकर मतदारसंघासाठी मिळाले। तर गोरगरिबांची जाण असलेला, गोरगरिबांची जाण ठेवणारा, कोणत्याही वैद्यकीय सेवेपासून वंचित न राहता सर्वांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, अनेकांचे प्राण वाचले पाहिजेत, त्यांना जीवनदान मिळाले पाहिजे, हीच या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांचे काम आहे, असे आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेना शहर प्रमुख जयचंद बाठिया, उपतालुका प्रमुख समाधान साबळे, युवासेना तालुका अध्यक्ष भूषण घोडे, भुजंग रहाटे, वैद्यकीय जिल्हा विस्तारक अमर राऊत, तालुका विस्तारक विलास आखाडे, भुजंगराव रहाटे, सर्व पत्रकार बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। 301 कोटी रुपये अर्थसहाय्य वितरित। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई कार्यालयामधून तब्बल 277 कोटीपेक्षा अधिक, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्ष नागपूर कार्यालयामधून 25 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य वाटप। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात जिरायमान आरोग्याचा प्रकाश आणला आहे। या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे। गोरगरीब गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे। या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आणलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये, याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत। यानुसार आपल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमध्ये रुग्णालय अंगीकृत करण्याची आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांनी अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या 2 वर्षात एकूण सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने गेल्या 2 वर्षात 35,000पेक्षा अधिक गोरगरीब गरजू रुग्णांना एकूण 301 कोटी रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे। राज्याचे लोकप्रिय श्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष तात्काळ सुरू केला व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी दिली होती। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही, पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत व असल्याचे रामहरी राऊत कक्ष प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी सांगितले। यासाठी 86 50 56 75 67 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राचा या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक आसिफ बागवान।